नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। जसं की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस प्री एक्झामिनेशन किंवा ज्याला आपण महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा म्हणतो, तर या परीक्षेसाठीचे जे फॉर्म फिलिंग आहे ती प्रोसेस आयोगाने सुरू केलेली आहे। त्याच्या डेट्स आपल्याला माहिती आहेत आणि बरेचसे विद्यार्थी मित्र फॉर्म फिलिंगसाठी उत्सुक आहेत। पण ह्या फॉर्म फिलिंग करताना ज्या छोट्या छोट्या अडचणी विद्यार्थी मित्रांना येतात, तर त्या संबंधीचे बरेचसे कॉल आम्हाला आलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांचा प्रत्येक वेळा ओढा असतो की आम्हाला या फॉर्म फिलिंगसाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस ही माहिती असली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही चुका होणार नाहीत। तर इन्फिनिटी अकॅडमी नेहमीच अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी YouTube चॅनलच्या माध्यमातून घेऊन असते विद्यार्थी मित्रांनो। तर आज सुद्धा आपण असाच एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण कन्सिडर करणार आहोत आणि जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला फॉर्म फिलअप करताना कुठलीही अडचण येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आयोगाच्या वेबसाईटवरती जर तुम्ही तुमचं प्रोफाइल तयार केलेलं नसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं प्रोफाइल तयार करावं लागेल। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी सुरुवात करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही असं कन्सिडर केलंय की तुमचं प्रोफाइल तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे। तुमचं क्वालिफिकेशन असेल, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स असतील, ते ऑलरेडी तुम्ही अपलोड केलेले आहेत असं आम्ही अज्युम केलंय आणि डायरेक्ट ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी आपण इथं स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं प्रोफाइल क्रिएट करा। जर क्रिएट नसेल केलं तर ते तुम्हाला क्रिएट करावं लागेल। जर तुम्ही क्रिएट केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अपडेट्स करायचे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्ही प्रोफाइल क्रिएट केलं त्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन परस्यूइंग असाल, तुम्ही फायनल इयरमध्ये असाल आणि आता तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, तर ते सगळे अपडेट्स तुम्हाला प्रोफाइलमध्ये मेन्शन करावे लागतील आणि प्रोफाइल तुम्हाला अपडेट करावं लागेल। ओके, तर हे सगळं कन्सिडर करून आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया विद्यार्थी मित्रांनो। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं ज्या जनरल स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये आयोगाच्या वेबसाईटवरती www.mpsconline.gov.in या वेबसाईटवरती विद्यार्थी मित्रांनो सगळ्या इन्स्ट्रक्शन्स या पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तर फॉर्म फिलिंगला सुरुवात करताना आमचा व्हिडिओ तर नक्कीच बघा, पण त्या व्यतिरिक्त ज्या पीडीएफ आहेत ज्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत आयोगाने, त्या सगळ्या पीडीएफ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील। तर त्या एकदा वाचा, त्यातल्या सगळ्या सूचना व्यवस्थित वाचा, म्हणजे तुमच्या कुठल्याही चुका होणार नाहीत। तर या वेबसाईटवरती ज्या साधारण प्रक्रिया आहेत त्याच्याशी निगडीत काही महत्त्वाचे पॉइंट्स दिलेले आहेत। तर ते पॉइंट जे आहेत ते तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत बघा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागेल। जसं म्हटलेलं आहे की नोंदणी किंवा नवीन खाते तयार करणे म्हणजे तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागेल। त्यानंतर तुमचं प्रोफाइल क्रिएट करावं लागेल, प्रोफाइल निर्मिती म्हणतो आपण त्याला। जर तुम्ही प्रोफाइल क्रिएट केलं, जसं मी आता सांगितलं, त्याच्यामध्ये काही अपडेट असतील तर तुम्हाला अपडेट करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, तिथे पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं सेंटर निवडायचं आहे। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं जी वेबसाईट आहे ती तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, mpsc.gov.in याच्यावरती जाऊन तुम्हाला सगळ्या सूचना सुद्धा तिकडे मिळतील। ही स्क्रीन होम स्क्रीन आहे आयोगाची। याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ऑनलाईन फॅसिलिटीज मध्ये जायचंय। तुम्ही जर स्पेसिफिकली स्ट्रक्चर बघितलं इथे, तर याच्यामध्ये ऑनलाईन फॅसिलिटी दिलेला आहे बघा। ओके, तर सिलेक्ट ऑनलाईन फॅसिलिटीज याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। हे इथे बघा दिलेलं आहे। ओके, तरी ऑनलाईन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनू येईल। त्या ड्रॉप डाऊन मेनू मध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम मध्ये जायचं आहे। वन बाय वन आपण इथे चेक करतोय। ओके, तर आता याच्यामध्ये बघा इथे स्पेसिफिकली ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम आहे, याच्यामध्ये जायचंय। त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक ज्या ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाणार, तर तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आता लॉग इन ज्यांचं ऑलरेडी प्रोफाइल क्रिएट आहे त्यांना माहिती आहे स्पेसिफिकली की लॉग इन कसं करायचं। इथे लॉग इन मध्ये जायचंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो। लॉग इन क्रेडेन्शियल जे आहेत, जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला ते क्रिएट करायचं आहे आणि ज्यांचे क्रेडेन्शियल्स आहेत ऑलरेडी, तर त्यांनी तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर किंवा तुमचा व्हॅलिड ईमेल आयडी, कारण तुम्ही अकाउंट क्रिएट करताना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सूचनामध्ये लिहिलेलं आहे
की सगळ्यात महत्त्वाचं व्हॅलिड मोबाईल नंबर आणि व्हॅलिड ईमेल आयडी जो चालू आहे, जो भविष्यात तुम्हाला कामी येणार आहे आणि तो कुठेही मिस होणार नाही किंवा तोच तुम्ही यूज करणार, अशा प्रकारचेच क्रेडेन्शियलसाठी तुम्ही यूज करताय मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. तर तेच पर्टिक्युलर ईमेल आयडी तुम्हाला द्यायचा आहे. तर लॉग इन क्रेडेन्शियल तुम्हाला इथे टाकायचे आहेत बघा, इथे रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथे स्पेसिफिकली जर बघितलं आपण तर सगळे क्रेडेन्शियल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा जो व्हॅलिड पासवर्ड आहे तो, आणि त्यानंतर हा कॅप्चा तुम्हाला तिकडे पुटअप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये एंटर कराल. ओके, आता तिथे बघा, तुम्ही जर इथे स्क्रीनवरती बघितलं विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमचं प्रोफाईल क्रिएशन, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. ओके, त्यानंतर जे सेकंड आहे ते आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतरची ही प्रोसेस आहे. ओके, म्हणजे मग आता आपण कुठे एंट्री करणार आहोत तर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये. तिथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन. त्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल. तर ज्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय, हे इथे बघा, इथे सगळ्यात खाली जी आहे ही आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे 7 नंबरची 2022 मध्ये आलेली, आणि इथे तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022. ओके, महाराष्ट्र गॅझेटेड सर्व्हिसेस. तर ही जी आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. बाकीच्याही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसतील, पण जी ॲडव्हर्टाइजमेंट ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय ती सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमच्या समोर जी विंडो येईल त्याच्यामध्ये तुम्हाला इलिजिबिलिटी चेक करायची आहे. कारण तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर यू मे बी इलिजिबल फॉर मल्टिपल पोस्ट. ओके, मग तुमची इलिजिबिलिटी चेक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या स्क्रीनवर जो दिसतोय बघा, याच्यामध्ये चेक इलिजिबिलिटी इथे मेन्शन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जर त्या पोस्टसाठी इलिजिबल असाल तर जसं तुमच्या विंडोवर दिसतंय बघा, इथे 2 स्पेसिफिक स्टेजेस आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या क्वालिफिकेशन नुसार इथे इलिजिबल दाखवतंय कुठल्या पोस्टसाठी, तर ह्या पोस्टसाठी. पण तेच जर आपण खाली बघितलं, इथे बघा, यू आर नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट, या पोस्टसाठी मी इलिजिबल नाही आहे. म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असाल त्याच्या समोर तुमची इलिजिबिलिटी दिसेल. म्हणजे ह्यावरनं आपल्याला कळेल की आपला स्पेसिफिक कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आपण इलिजिबल आहोत. ही झाली तुमची इलिजिबिलिटीची स्टेज. ओके, म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात नाही आहात. त्यानंतर तुम्हाला लिस्ट मिळेल की ज्याच्यासाठी स्पेसिफिकली तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की कुठल्या पोस्टसाठी मला अप्लाय करायचं आहे. कारण इलिजिबल तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी असू शकता, पण मला फक्त डेडिकेटेड याच पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर जर बघितलं आपण तर इथे लिस्ट ऑफ इलिजिबल पोस्ट, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे, तर मी मल्टिपल पोस्टसाठी इलिजिबल आहे. फॉर एक्झाम्पल इथे जर आपण बघितलं स्क्रीनवरती, तर सगळ्यात पहिली पोस्ट बघा, ही वाली पोस्ट आहे वनसेवा फॉरेस्ट सर्व्हिसेस. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं असल्यामुळे मी फॉरेस्टसाठी सुद्धा इलिजिबल आहे. बट ॲज आय एम फ्रॉम सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा इलेक्ट्रिकल असेल किंवा मेकॅनिकल असेल बघा, तर त्या सुद्धा इथे पोस्ट खाली दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत ह्या इकडे दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी मला सिलेक्ट करायचे आहे ज्या पोस्टसाठी मी अप्लाय करणार आहे. मी इलिजिबल खूप साऱ्या मल्टिपल पोस्टसाठी आहे, पण मी ज्या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्याच्यासाठी मी क्लिक केलं. फॉर एक्झाम्पल आय एम फ्रॉम अ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, तर मी काय केलंय त्याच्यामध्ये फक्त मी ज्या पोस्टसाठी अप्लिकेबल आहे त्याच पोस्टसाठी मी इथे क्लिक केलंय. मी वनसेवेला क्लिक केलेलं नाही. मी काय केलंय, MES साठी क्लिक केलंय. MES मधल्या जेवढे काही पोस्ट आहेत, मग AEE असेल, AE1 असेल, AE2 असेल किंवा तुमची वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची असेल, त्याला मी काय केलंय, क्लिक केलंय. त्याला क्लिक केल्यानंतर इथे खाली बघा सगळ्यात शेवटी अप्लाय करायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या पोस्टसाठी स्पेसिफिकली अप्लिकेबल आहात त्याच्यापैकी तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे तेवढीच फक्त पर्टिक्युलर पोस्ट जी आहे ती मी अप्लाय केले. त्यानंतर तुम्हाला त्या क्लिक बॉक्समध्ये क्लिक करायचंय चेकबॉक्समध्ये आणि सिलेक्ट करायचंय कुठल्या कुठल्या एक्झामिनेशन मला द्यायचे आहेत.
त्यानंतर मला एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं आहे. एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करण्यासाठी तिकडे अप्लाय केल्यानंतर तुमच्या समोर जी विंडो आहे या विंडोमध्ये बघा सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस. आता याच्यामध्ये जसा बाकीच्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला होता, तर इथे तसा प्रॉब्लेम नसणार आहे. इथे ज्या काही तुमचे स्पेसिफिक सेंटर्स आहेत ते सेंटर तिथे ड्रॉप डाऊन मेनूमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होतील. नेक्स्ट स्क्रीन जर बघितलं आपण तर इथे बघा, इथे जेवढे सेंटर्स आहेत याच्यापैकी तुम्हाला बेसिकली तुमचं जे सेंटर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल नागपूर असेल, अमरावती असेल, स्पेसिफिकली पुणे असेल, मुंबई असेल, किंवा जे काही सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचे ते ड्रॉप डाऊन मेनूमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. ओके, त्याच्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशन द्यायची आहे. तर पूर्ण विचार करून हे ऑप्शन सिलेक्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला लोकेशन क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल स्पेसिफिकली इथे ते लोकेशन मेन्शन करायचं आहे. लोकेशन म्हणजे तुम्ही जिथनं फॉर्म भरताय, वरती तुमचं सेंटर आहे, एक्झाम सेंटर तुम्ही सिलेक्ट केले, आणि खाली तुम्हाला काय करायचं आहे तर लोकेशन फिल करायचं आहे की जिथनं तुम्ही फॉर्म फिल करताय. फॉर एक्झाम्पल मी इथे पुणे टाकलेलं आहे, जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पुणे टाकलेलं आहे. त्यानंतर खाली स्पेसिफिकली ऑटो डेट आणि लोकेशन तिथे मी फिल केलं की मला सबमिट अँड पे, म्हणजे इथे माझी जी सबमिशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. इथे जर बघितलं आपण सगळ्यात खाली तर इथे मी काय करतोय सबमिट अँड पे. नाउ वी जस्ट मूव फॉर द पेमेंट. मग तुम्ही म्हणाल सर इथे कुठेही डॉक्युमेंट नाहीये की अपलोड करायचे आहेत मला, डायरेक्ट आपण पेमेंटवर गेलोय. तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही प्रोफाईल क्रिएट केलंय, प्रोफाईलमध्ये जे काही तुम्ही एज क्रायटेरिया, क्वालिफिकेशन क्रायटेरिया हे सगळं ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. तुमचं कॅटेगरी जे आहे ते ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. तिथे त्याच्या सपोर्टसाठी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. त्या डॉक्युमेंट अपलोडिंगच्या बेसिसवरच तुमची इलिजिबिलिटी आलेली आहे. त्याच्यामुळे नव्याने तुम्हाला इथे कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. मी परत एकदा सांगतो की तुमच्या प्रोफाईलवरनं तुम्हाला ऑनलाईन इलिजिबिलिटी किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये इलिजिबिलिटी हायलाईट झालेली आहे. त्याच्यामुळे कुठलंही डॉक्युमेंट इथे अपलोड करायची गरज नाही. तर आपण काय केलंय की बेसिकली ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीममध्ये जाऊन आपण कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहोत, त्यानंतर कुठली पोस्ट आपण एक्झामिनेशन देणार आहोत त्याला टिक केलं, सबमिट केलं, सेंटर निवडलं, लोकेशन क्लिक केलं आणि आपण सबमिट अँड पे फीजवर गेलो. म्हणजे आता आपला स्पेसिफिक फॉर्मचा फॉर्मॅट संपलेला आहे. आता आपल्याला पेमेंट मोडवर जायचंय, पेमेंट गेटवर जायचंय. ओके, तर त्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आयोगाने दिलेले आहेत, जसं नेहमीच एक्झामिनेशनसाठी असतं. एक म्हणजे चालान आणि सेकंड म्हणजे ऑनलाईन पेमेंट. माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की तुम्ही ऑनलाईन पेमेंटच करावं, कारण चालानमध्ये काय आहे की त्यांनी डेट स्पेसिफिकली दिलेली असते. पण परत एकदा मी महत्त्वाचं सांगतो विद्यार्थी मित्रांनो की बेसिकली ही जी डेट चालानसाठी दिलेली असते ती फॉर्म सबमिशनची नसते. फॉर्म ऑलरेडी तुम्हाला जी शेवटची डेट आहे त्या शेवटच्या डेटच्या अगोदरच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. फक्त चालान जे बँकेची प्रोसेस आहे त्याच्यासाठी हे ड्युरेशन दिलेलं असतं. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी आताच ATPची जी एक्झामिनेशन फॉर्म भरलेत आपण, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना खूप प्रॉब्लेम आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11th आवरला 21 तारखेला सायंकाळी 6 वाजता 7 वाजता ते फॉर्म भरायला सुरुवात केली त्यांनी, आणि त्यावेळेला तिकडे नॉट इलिजिबल किंवा तुमचं सेंटर नन दिसणे अशा प्रकारचे तांत्रिक अडचणी तिकडे आल्यात. विद्यार्थी पॅनिक झाले, त्यांनी बरेचसे आम्हाला कॉल केलेत, आयोगाला कॉल केले, ते उचलत नव्हते. पण त्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये, कारण त्या 11th आवरला मग आपण नेहमीच पॅनिक होतो. तर इथे पॅनिक न होता एक ब्रीदिंग टाइम, एक व्यवस्थित वेळ हातात ठेवून ही प्रोसेस कंप्लीट करा. आणि मी याच्यासाठी सांगतोय की ह्या ज्या डेट्स आहेत इथे बघा तुमच्या स्क्रीनवर चालानसाठी खाली त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, इथे कुठली तारीख मेन्शन केलेली आहे 17/3. ओके, पण काय आहे की 17/3 ही चालान पेमेंटची डेट आहे आणि तुम्ही फॉर्म सबमिट करायची डेट त्याच्या अगोदर आहे. माझं असं सजेशन राहील की तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठीच जा. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, मग इथे क्लिक करावं लागेल. ओके, आणि त्यानंतर ओके करावं लागेल बेसिकली, की जेणेकरून तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोडमध्ये जाल.
इथे मी सिलेक्ट केलं बघा ऑनलाईन पेमेंट मोड. त्याच्यामध्ये जे काही गेटवे आहे प्रॉपर ऑनलाईन पेमेंटसाठीचे ते आलेले आहेत. SBI हे एक नॉर्मल पेमेंट गेटवे आहे, जिथे मी क्लिक केलं आणि ओके केल्यानंतर ही विंडो माझ्या समोर आली. इथे तुम्हाला तुमचे जे काही पेमेंट डिटेल्स आहेत, मग तुम्ही कार्ड पेमेंट करत असाल, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, तर त्याचा कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, आपण नेहमी पेमेंटच्या रिलेटेड ह्या स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देतच असतो. ओके, त्याच्यामध्ये मोबाईल बँकिंग असेल किंवा OTP असेल, तर तुम्हाला OTP इथे तुम्हाला कार्ड नंबर टाकायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे पूर्ण कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मंथ व्हॅलिडिटी तुमच्या कार्डची, त्यानंतर CVV किंवा जे काही स्पेसिफिक 4 डिजिट DBC असेल, आणि त्यानंतर तुमचं नाव आणि बेसिकली तुम्हाला पे नाववर क्लिक करायचं आहे. डेफिनेटली बँकिंगमध्ये, ऑनलाईन बँकिंगमध्ये व्हेरिफिकेशनसाठी OTP येईल तुम्हाला. OTP तुम्ही पुटअप करा आणि मेक पेमेंट करा. त्यानंतर जर गेटवे सक्सेस झाला तर पेमेंट सक्सेसफुल ही विंडो येईल. आता इथे याचं मिनिंग हा होतो की तुमचा फॉर्मही सबमिट झालेला आहे आणि पेमेंट हे सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये जायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक करा. त्यानंतर तुमची जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट कुठे मिळते आणि त्याची सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी प्रिंट आउट केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. आता आपण परत ऑनलाईन फॅसिलिटीवर आलोय विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या स्क्रीनवर जी विंडो दिसतेय ही ऑनलाईन फॅसिलिटीची आहे. याच्यामध्ये जसं मी मगा सांगितलं होतं, बेसिकली आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं आहे, इथे प्रोफाईल क्रिएट केलाय. त्यानंतर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल केलं आणि आता आपण माय अकाउंटवर आलोय. इथे तुम्हाला बेसिकली जे तुम्ही सबमिट केलेला आहे फॉर्म, त्याची समरी ज्याला म्हणतो, सगळं डिटेल म्हणतो, हे डिटेल बघायला मिळेल. तर तुम्ही ते डिटेल परत एकदा चेक करा. ते डिटेल चेक करण्यासाठी तुम्हाला व्ह्यू ऑप्शन आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे बघा, आता मी जे फॉर्म भरलेला आहे, मी 2 एक्झामिनेशनसाठी फॉर्म भरला आहे. इथे एक एक्झामिनेशन मेन्शन केलेली आहे, ही दुसरी एक्झामिनेशन मेन्शन केलेली आहे. फॉर एक्झाम्पल हे जे डिटेल्स आहेत माझे ATPचे आहेत आणि हे जे डिटेल्स आहेत हे माझे MES साठीचे आहेत. म्हणजे या पर्टिक्युलर विंडोमध्ये माय अकाउंटमध्ये मी जेवढ्या काही एक्झामिनेशनचे आता लेटेस्टमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केलेले आहेत ते सगळे ॲप्लिकेशन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज 1 and 2. ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिक अपडेट्स असतील तर ते सुद्धा चेक करा, काही चुका असेल तर ते सुद्धा चेक करा. त्यानंतर व्ह्यूवर जर मी क्लिक केलं, मी ज्या एक्झामिनेशनसाठी आता सबमिट केलाय फॉर्म त्याच्यामध्ये मी जर व्ह्यूवर क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल इथे मी सेकंड एक्झामिनेशनसाठी जो फॉर्म ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये मी व्ह्यूवर क्लिक केलंय बघा, तर मला त्याचे डिटेल्स दिसतील त्या पर्टिक्युलर रिसिप्टचे. हे रिसिप्ट जी आहे ही PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. ती डाउनलोड करा, त्याची प्रिंट घ्या आणि फ्युचर ॲप्लिकेशनसाठी हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तर ते व्यवस्थित हँडल करा आणि सेव्ह करा. जसं महत्त्वाची सूचना की तुमची जी रिसिप्ट आहे, ऑनलाईन पेमेंटची रिसिप्ट असेल तर ही रिसिप्ट व्यवस्थित जपून ठेवा, मग ते सॉफ्ट कॉपी असेल किंवा हार्ड कॉपी असेल. ओके, सगळ्यात महत्त्वाचं की फॉर्म फिलअप करताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर त्या नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाका. इन्फिनिटी अकॅडमीतर्फे आमची टीम तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईल. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्ही प्रोफाईलमध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकता आणि इकडे तुम्ही इलिजिबिलिटी चेक करता, तर इलिजिबिलिटीमध्ये बऱ्याचदा यू आर नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट असे मेसेजेस येत आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा केलाय. त्या केसमध्ये तुम्ही काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा तर जे काही तुमचं स्ट्रीम आहे, मग फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगची स्ट्रीम आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलची स्ट्रीम आहे किंवा सिव्हिलची आहे किंवा मेकॅनिकलची आहे, तर ते नाव टाकताना व्यवस्थित टाका. त्याच्यामध्ये जे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी नॉमेनक्लेचर वापरलेलं आहे त्या नॉमेनक्लेचरशी रिलेटेडच तुमचं स्पेसिफिक ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते प्रॉपरली तिथं असलं पाहिजे. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना अजूनही खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत. त्यांचे कॉल आम्हाला आले होते. तर अशा वेळेस जर तुम्हाला
अशाच प्रकारच्या काही तांत्रिक अडचणी येत असेल तर आयोगाने त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि डेफिनेटली ते तुम्हाला हेल्प करतात. त्यांचा हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे, तिथे ते कॉल उचलतात आणि प्रॉपरली तुम्हाला गाईड करतात आणि तुमच्या जे काही तांत्रिक अडचणी असतील तर ते सॉल्व्ह करून देतील. पण सगळ्यात महत्त्वाचं की तुमची ब्रँच ही इलिजिबल आहे की नाही हे मात्र तुम्ही पहिल्यांदा चेक करा. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर बेसिकली इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असं मेन्शन केलेलं आहे, इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग असं मेन्शन केलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. तर त्याच्याशी निगडीतच तुमची बॅच असली पाहिजे किंवा ब्रँच असली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन हे इथे इलिजिबल नाहीत. काही युनिव्हर्सिटीमध्ये त्या ब्रँचचं नाव मे बी अल्टर असतं, फॉर एक्झाम्पल IIT मध्ये वगैरे EEE वगैरे असतं. तर हे खरंच इलिजिबल आहे की नाही हे तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यावं लागेल, तरच तुमची तिकडे इलिजिबिलिटी रिफ्लेक्ट होईल. आणि जर तुमच्या काही अडचणी असतील की माझी ब्रँच तर आहे, इलिजिबल आहे, तरी तिकडे नॉट इलिजिबल येतंय, तर त्या केसमध्ये तुम्ही आयोगाशी संपर्क साधा, नक्कीच तिकडनं तुम्हाला हेल्प मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही काही अडचणी असेल तर आमच्या IVR नंबरवर किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, नक्कीच आपण त्याला सोल्युशन देऊ. सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म फिलिंगची प्रोसेस आपण आता इथे डिस्कस केलेली आहे. आता आपल्याला फोकस करायचा आहे स्टडीवर. तारीख आलेली आहे, एक खूप छोटा स्पॅन आपल्याकडे अवेलेबल आहे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. सक्सेसला कुठलाही शॉर्टकट नसतो आणि नॉट ओनली specifically in the imagination word, you should execute your plan in black and white as well as in fact in actual. ओके, तर तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह टाईपच्या नोट्स इन्फिनिटी अवेलेबल करून देते. या सगळ्या ज्या बुकचा सेट आहे तो सगळ्यांसाठीच युजफुल आहे. मग तुम्ही कृषी सेवा देत असाल, वनसेवा देत असाल, अभियांत्रिकी सेवा देत असाल, हा 6 बुक्सचा सेट आहे. कॉम्प्रेसिव्ह नोट्स आहेत, इंग्लिश असेल, मराठी असेल, रिझनिंग असेल, त्याच्यामध्ये GS असेल, हे सगळे जे टॉपिक आहेत हे सिस्टमॅटिक पण तसेच बुलेट वाईज या बुक्सच्या सेटमध्ये दिलेला आहे. तुम्ही आमच्या वेबसाईटवरनं हे बुक परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बुक, नवीन सिलेबस आहे इंजिनिअरिंगसाठी, तरीही हे जे विषय आहेत हे बाकीच्या परीक्षांना होतेच होते. तर त्या परीक्षांमधले जे काही पर्टिक्युलर MCQs आहेत, इवन दो काही जो नॉन टेक्निकलचा पार्ट तुमचा MES ला सुद्धा होता, त्याच्यामधले जे जुने क्वेश्चन्स आहेत, जुने MCQs आहेत, त्याच्याशी निगडीत खूप चांगलं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे इन्फिनिटी अकॅडमीचं, महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा. याच्यामध्ये 2200+ प्रश्न आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. अभ्यासक्रमानुसार त्याला सॉर्ट आउट केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे बुक खूप उपयुक्त होईल. याच्यामध्ये सगळे विषय हे समाविष्ट केलेले आहेत. इन्फिनिटी अकॅडमीच्या टेस्ट सिरीज तुम्हाला नक्कीच फायदेशीर आहे. स्टेप वाईज तुम्ही जेव्हा अभ्यास करता तर त्याच्यामध्ये शेवटची स्टेप ही नक्कीच तुमची सब्जेक्ट वाईज आणि तुमचे जे फुल लेंथ टेस्ट आहे किंवा फुल सिलेबस टेस्ट आहे ह्या तुम्हाला द्यायच्या असतात. त्याच्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीने इंजिनिअरिंग किंवा फॉरेस्ट किंवा स्पेसिफिक ॲग्री याच्यासाठी टेस्ट सिरीज काढलेली आहे, ज्याच्यामध्ये 24 या सब्जेक्ट वाईज आणि 5 फुल लेंथ टेस्ट सिरीज आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या ॲपमध्ये अवेलेबल आहेत. आमच्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस सुद्धा सुरू आहेत. त्याच्यासाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमच्या IVR वर टोल फ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करा. अजूनही तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच त्या शंका आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इन्फिनिटी अकॅडमी, इन्फिनिटी परिवाराकडनं मिळेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.